नमस्ते. प्रॉपर्टी, दागिने, कार आणि एफडी घेताना जो माइंडसेट आपण ठेवतो तो सेम माइंडसेट आपण इक्विटीमध्ये गुंतवणूक करत असताना का नाही ठेवत? आपण नॉन लिक्विडिटी आणि खूप सारे लिटिगेशन्स असतानाही आपल्या राहत्या घराव्यतिरिक्त करोडो रुपये गुंतवून सेकंड होम म्हणजे रिअल इस्टेट परचेस करतोच ना. तिथे आपण कमीत कमी गुंतवणूक करावी असा विचार करतो का? या उलट कित्येक लोक आपल्या कॅपॅसिटीच्या कितीतरी वर गुंतवणूक प्रॉपर्टीमध्ये करून टाकत असतात. 60% लोक तर खरोखर गरज नसताना आणि कॅपॅसिटी नसताना मोठा पैसा कार खरेदी करण्यामध्ये गुंतवून टाकतात. विषय कम्पेअर करण्याचा किंवा आपल्या स्वप्नातल्या वस्तूंवर पैसा खर्च करू नये असा अजिबात नाही आहे. मेन मुद्दा हा आहे की आज आपल्याला 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली तर इक्विटी हा असेट क्लास तुलनेने लिक्विडेट म्हणजे कधीही पैसा काढण्याची सुविधा देणारा आणि पैसा महागाईच्या तुलनेत खूप छान वाढवून देणारा पर्याय आहे. याची कल्पना असतानाही आपण आजच्या काळातील सर्वोत्तम असेट क्लास म्हणजे इक्विटीमध्ये निवेश करत आहोत अशी भावना आपण का नाही ठेवत? समय आ गया है इक्विटी को वन ऑफ द बेस्ट असेट क्लास करके निवेश के नजरिए से देखने का. कहीं ऐसे ना हो कि हमारी आने वाली जनरेशन हमें बोले कि पापा काश आपने भी इक्विटी में सही सही निवेश किया होता.